एक रन, षटकार 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 चौकार षटकार, एक रन, निर्धाव चेंडू. पहिले 10 चेंडू 42 रन, 420 ची स्ट्राईक रेट. 10वा चेंडू निर्धाव होता, नाही तर ही स्ट्राईक रेट अजून जास्तच असती. गुजरातच्या या 27 वर्षांच्या पट्ट्याने लखनौ सुपर जायंट्सची पूर्ण तासून काढली आणि सीएसकेची टीम जी IPL 2026 च्या पहिल्या 3 वीक्स मध्ये, पहिल्या 3 हफ्त्यांमध्ये टेबलच्या खाली लोंबकळत होती, ती अचानक आता 12 पॉइंट्सवर पोहोचली आहे. आणि फक्त 12 पॉइंट्सवर पोहोचली नाहीये, तर प्लेऑफच्या रेसमध्ये एकदम फॉर्ममध्ये सुद्धा आहे. उर्विल पटेल मेहसाणा भागातून येतो, गुजरातच्या अशा भागातून जिथे पारंपरिक असे क्रिकेटर्स निघतात असा हा भाग नाहीये. जसं की बरोदा झालं, सौराष्ट्र झालं, इथून भारतासाठी खेळणारे भरपूर असे क्रिकेटर्स निघालेत. पण उर्विलच्या घरीच एथलेटिक्स आणि डिसिप्लिन या गोष्टी ठुसून भरल्या होत्या. ते त्यांच्या वडिलांमुळे, कारण का ते स्वतः एक PT टीचर होते. उर्विल पटेलनी बरोदासाठी अंडर-14, अंडर-16, अंडर-19 खेळलं आहे. 2018 मध्ये त्याचं T20 आणि विजय हजारे डेब्यू होतो. विकेट किपिंग सोबत आपल्या अग्रेसिव्ह बॅटिंगसाठी ओळखला जाणारा हा पट्ट्या 2024च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्यांनी त्रिपुरा विरुद्ध 28 चेंडूंमध्ये एक सेंचुरी ठोकली होती आणि उर्विल पटेल बनला फास्टेस्ट इंडियन बॅट्समॅन ज्यांनी T20 सेंचुरी ठोकली आहे. त्याने रिषभ पंतला मागे टाकलं, ज्याने 32 चेंडूंमध्ये सेंचुरी ठोकली होती. आणि पुन्हा 2025 मध्ये सुद्धा त्यांनी त्याचा फॉर्म कायम ठेवला. हैदराबाद विरुद्ध गुजरातसाठी खेळताना पुन्हा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्यांनी 31 बॉलमध्ये सेंचुरी ठोकली यावेळेस, ज्यामध्ये 12 चौकार आणि 10 षटकार सुद्धा होते. पण IPL मध्ये त्याला पाहिजे तसं संधी भेटत नव्हती. 2023च्या IPL मध्ये गुजरात टायटन्सने त्याला त्याच्या बेस प्राइस 20 लाखामध्ये विकत घेतलं खरं, पण त्याला एकही संधी भेटली नाही. 2023च्या सीझन नंतर 2024च्या ऑक्शन आधी त्याला गुजरात टायटन्सनी रिलीज केलं. त्यानंतर मग तो अनसोल्ड गेला. 2025 मध्ये सुद्धा तो अनसोल्ड गेला. पण ते म्हणतात ना, जेव्हा तुम्ही कष्ट करत राहता, तुमच्या हातात ज्या गोष्टी आहेत, मेहनत करणं तुमच्या ज्या हातात असतं ते तुम्ही करत राहता, संधी ना जक मारून तुमच्या मागे येते. तसंच काही उर्विल पटेल सोबत झालं. 2025च्या ऑक्शनला तो अनसोल्ड गेला खरा, पण CSK सारखी टीम जी ऑलरेडी खूप खराब परफॉर्म करत होती 2025च्या IPL मध्ये, ते यंग प्लेयर्सच्या शोधात होते. यंग प्लेयर्सला अपॉर्च्युनिटी द्यायची त्यांचं ते लक्षात आलं. तेव्हा त्यांनी वंश बेदी जो त्यांच्या टीम मध्ये होता त्याला RCB विरुद्ध खेळण्यासाठी प्लेइंग 12 मध्ये सिलेक्ट केलं. पण लास्ट मिनिट इंजरी होते वंश बेदीला. दीपक हुडा त्या मॅच साठी वंश बेदीला रिप्लेस करतो. पुढे जाऊन वंश बेदी पूर्ण IPL मधूनच बाहेर होतो आणि वंश बेदीचा रिप्लेसमेंट म्हणून येतो तो उर्विल पटेल. पहिली संधी जेव्हा भेटते IPL मध्ये, KKR विरुद्ध 11 चेंडूंमध्ये 31 धावा ठोकतो. अनाऊन्स करतो पूर्ण IPL मध्ये की बघा अग्रेसिव्ह बॅट्समॅन कसा खेळतो, ते मी दाखवायला आलोय. आणि आतापर्यंत IPL मध्ये उर्विल पटेल जेव्हा 10 किंवा त्याच्यापेक्षा जास्त चेंडू खेळून गेलाय, त्या इनिंग्स मध्ये त्याची स्ट्राईक रेट 200 किंवा त्याच्यापेक्षा वरतीच राहिली आहे. असं बोललं जातं की जेव्हा उर्विल पटेल 30 पेक्षा जास्त चेंडू खेळून जाईल ना, तेव्हा क्रिकेटकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलेल. कारण का इतकी अग्रेसिव्ह बॅटिंग बघणं हे आपण जास्त बघितलंच नाहीये. आणि तो अक्षरशः जेव्हा बॅटिंग करतो तेव्हा बॉलर्सची सोलून तासून काय म्हणायचे ते सगळं करून टाकतो. उर्विल पटेलच्या या स्टोरीमधून एक गोष्ट नक्की शिकायला भेटते, ती म्हणजे जेव्हा संधी तुमच्याकडे चालून येते, तुम्ही तयार असले पाहिजे. आणि तुम्ही तेव्हाच तयार असता जेव्हा तुम्ही तुमची प्रॅक्टिस सुरू ठेवता, तुमचं मेहनत करणं तुम्ही सोडत नाही आणि तुमच्यातली जी जिद्द असते ती कमी होऊ देत नाही.